पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। देवा ऐके ही विनंती, मज नको रे ही मुक्ती, इच्छा तयागती हेची सुख आगळे। या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडोनी तिष्ठती। नको वैकुंठीचा वास, आहे तया सुखा नाश। अद्भुत हा रस कथा काळी नामाचा। या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडोनी तिष्ठती। तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याजसाठी। या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडोनी तिष्ठती। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबारा देवाला विनंती करतायत की देवा मला मुक्ती देऊ नको, देवा मला मुक्ती देऊ नको। अर्थात तुकोबारा इथे मुक्तीचा धिक्कार करतायत। मग सहजच सिद्ध होतं की मुक्तीचा धिक्कार करण्यासाठी अगोदर मुक्तीचा अधिकारी असावा लागतो। तुकोबारा मुक्तीचा धिक्कार करतायत, मग मुक्तीचा धिक्कार करण्यासाठी मुक्तीचा अधिकारी असावं लागतं। मग तुकोबारा मुक्तीचे अधिकारी होते का? तर हो, तुकोबारा स्वमुखाने बोलतायत, मोक्षाची आमाशी नाही अवघड, तो असे उघड गाठोडीस। तुकोबारा मोक्षाचे अधिकारी होते। तुकोबारा म्हणतात आम्ही मोक्ष गठोड्यात बांधलाय, आम्ही गठोड्यात बांधलाय म्हणले मोक्ष। कधी सोडू, कधी प्राप्त करू। मोक्षाची आमाशी नाही अवघड, तो असे उघड गाठोडीस। मोक्ष आम्हा घरी कामारी दासी। तुकोबारा म्हणतात की मोक्ष आमच्या घरी चाकर आहे, कामारी दासी आहे, मोक्ष आमचा नौकर आहे। मोक्ष सुख हनुला था, भय नाही जन्म घेता, मोक्ष सुख हनुला था। हे तुकोबारा बोलतायत, मोक्ष सुख हनुला था। या सगळ्या प्रमाणातून हे सिद्ध होतं की तुकोबारा मोक्षाचे अधिकारी होते आणि म्हणून अधिकारानं बोलतायत आणि देवाला विनंती करतात की देवा मला मुक्ती देऊ नको। तुकोबारा संत होते, जीवनमुक्त होते, आणि अशा संताचा अधिकार काय असतो ज्ञानभारा लिहित आहेत। कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाचे परी तळवटो घे। कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, की जळाचे परी तळवटो घे। तुकोबारा हे मोक्षाचे अधिकारी होते, मोक्षाची सोडीबांधी करत होते आणि योग्य माणसाला मुक्त हस्तानं मोक्ष देत होते। कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडीबांधी करी। तुकोबारा महान कोटीतील संत, महान कोटीतील संत, ज्यांच्या घरी मोक्ष कामारी दासी होता, चाकर होता, ज्यांनी मोक्ष गठोड्यात बांधला होता, ज्यांनी मोक्ष गठोड्यात बांधला होता,
तेच तुकोबाराय मोक्षाचा धिक्कार करतात आणि देवाला विनंती करतात की देवा मला मोक्ष देऊ नको, देवा मला मोक्ष देऊ नको. का बरं? तुकोबारायांना मोक्ष का नको होता? तर याची काही कारण आहेत. पहिलं कारण, तुकोबारायांना पुन्हा पुन्हा मनुष्याचा जन्म धरायचा होता आणि मृत्यूलोकात येऊन संत कार्य करायचं होतं. हे पहिलं कारण मोक्षाचा धिक्कार करण्याचं. कारण सायुज्य मुक्ती जर स्वीकारली तर नंतर तुम्हाला मनुष्याचं काय, कुठल्याच योनीचं, कुठल्याच प्राण्याचं शरीर लाभत नाही. तुम्ही एकदा सायुज्य मुक्तीत विलीन झाले तर तुम्हाला जन्म नाही, मरण नाही, तुम्हाला कुठलं शरीर लाभत नाही आणि मनुष्याचं तर नाहीच नाही. आणि तुकोबारायांना तर पुन्हा पुन्हा मनुष्य व्हायचे. उपजोनी अपुडती येऊ काला खाऊ दैवात. तुकोबाराय उपजोनी अपुडती येऊ. तुकोबारायांना उपजून जन्म घेऊन, मनुष्याचा जन्म घेऊन पुन्हा पुन्हा मृत्यूलोकात यायचे आणि दही भाताचा काला खायचा, अर्थात हरिनामाचा आनंद लुटायचा आहे. हरिनामाचा आनंद लुटायचा आहे. पहिलं कारण मोक्षाचा धिक्कार. पहिलं कारण का? तुकोबारायांना पुन्हा पुन्हा मनुष्य बनवून मृत्यूलोकात यायचे आणि संत कार्य करायचे. तुकोबारायांनी मोक्ष धिक्कारला. याची प्रमुख कारण, त्यातलं पहिलं कारण, तुकोबारायांना पुन्हा पुन्हा मनुष्य बनवून यायचे आणि संत कार्य करायचे. पहिलं कारण. आणि दुसरं कारण, तुकोबारायांना हरिनामाचा आनंद लुटायचा, भक्ती प्रेम सुख लुटायचे. की जे हरिनाम, जे भक्ती प्रेम सुख फक्त मृत्यूलोकात आणि मनुष्य योनीतूनच आहे, इतरत्र कुठेही नाही. आणि म्हणून तुकोबाराय मोक्षाचा सरळ सरळ धिक्कार करतात आणि देवाला विनंती करतात की देवा, पहिल्या शरणात तुकोबाराय म्हणतात, देवा ऐके हे विनंती, देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती. देवा माझी विनंती ऐक रे बाबा. काय? तुम्हाला मुक्ती देऊ नको, मला भक्ती दे. भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. सायुज्य मुक्ती हा चौथा पुरुषार्थ आहे. भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आहे. 4 पेक्षा 5 मोठं असतं. 4 सायुज्य, 5 भक्ती आहे. 4 सायुज्य, 5 भक्ती. म्हणून भक्ती ही सायुज्यापेक्षा मोठी आहे. आणि मग ज्ञानोबा लिहित आहेत की चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. चौथा पुरुषार्थ सायुज्य मुक्ती, तिच्या माथ्यावर 5वा पुरुषार्थ ती भक्ती आहे. आणि ही भक्ती म्हणजे संतपद आहे. इथे भगवंत भक्तापुढे 2 पर्याय ठेवतो. मोक्षाच्या दारात साधक उभा आहे. भगवंत त्या साधकापुढे 2 पर्याय ठेवतात की बाबा तुला माझी सायुज्य मुक्ती हवी आहे का तुला माझी भक्ती हवी आहे. काही लोक सायुज्य मुक्ती घेतात आणि भगवंताच्या आत्मस्वरूपात विलीन होतात. परंतु काही लोक सायुज्य मुक्तीचा धिक्कार करतात. सायुज्य मुक्ती मिळवतात पण मिळवून तिचा धिक्कार करतात आणि भक्तीचा स्वीकार करतात, 5व्या पुरुषार्थाचा स्वीकार करतात. दरबारा स्पष्ट लिहितात, तया माझ्या सायुज्याची चाड, तयाचे तेच पूर्वी मी कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेमस्वे. तया माझ्या सायुज्याची चाड, तरी त्याचे तेच पूर्वी मी कोड, का सेवा म्हणते तरी आड प्रेमस्वे. भगवान स्पष्ट विचारतात की तुला सायुज्य पाहिजे का प्रेम पाहिजे, अर्थात भक्ती पाहिजे. साधक म्हणला सायुज्य, त्याला चौथा पुरुषार्थ मुक्ती देऊन टाकतात, त्याला पुन्हा जन्म मरण नाही. पण ज्याला प्रेम हवं आहे, ज्याला भक्ती हवी आहे, त्याला भगवंत मुक्त करतात. मुक्त करून
तो साधक मुक्तीचा त्याग करतो, मुक्तीवर भजनयुक्त बनतो, मुक्तीवर भजनयुक्त बनतो, अर्थात संत बनतो. आणि असा संत महात्माच म्हणू शकतो की उपजून या पुढती येऊ काला खाऊ दैवात. तुम्ही आम्ही म्हणू शकत नाहीत उपजून या पुढती येऊ. साधारण जीव हा 84 लक्ष योनीमध्ये अडकलेला असतो. सायुज्य मुक्तीत विलीन झालेला जीव, त्याला तर जन्ममरणच नाही. मग एकच अधिकारी पुरुष आहे आणि तो आहे संत, की जो म्हणू शकतो की उपजून या पुढती येऊ, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणास. हे फक्त संतच म्हणू शकतात. स्वेच्छेने मनुष्याचा देह धरायचा, मृत्यू लोकात यायचं, संत कार्य करायचं आणि निघून जायचं. याला म्हणायचं उपजून या पुढती येऊ. आणि असं स्वेच्छेने मनुष्य देह धरणे, मुक्त होऊन मुक्तीचा धिक्कार करणे, मुक्तीचा धिक्कार करून 5व्या पुरुषात भक्ती स्वीकारणे आणि स्वेच्छेने मनुष्याचा देह धरून मृत्यू लोकात येणे, संत कार्य करणे आणि ते आटोपून पुन्हा वैकुंठात जाणे. हे फक्त संतच करू शकतात किंवा संतच म्हणू शकतात. आणि म्हणून महाराज म्हणतात की उपजून या पुढती येऊ काला खाऊ दैवात. मग ज्यावेळेस साधक ही इच्छा दाखवतो भगवंतापुढे की देवा मला सायुज्य मुक्ती नको आहे, इथं भक्त मुक्त होतो, मुक्ती मिळवतो, पण मुक्ती मिळून त्या मुक्तीचा धिक्कार करतो. मुक्ती मिळवायची, मुक्ती मिळून तिचा त्याग करायचा. आणि मग ज्ञानवारा लिहितात की तया माझ्या सायुज्याची चाट तरी त्याचे तेच पुरी मी कोड. सायुज्य हवे त्याचे कोड पुरवतो, त्याला सायुज्य देऊन टाकतो. पण भक्त म्हणाला की मला सायुज्य नको. ज्ञानावर पुढे लिहितात का सेवा म्हणते तरी आड प्रेम स्वे. तो साधक म्हणाला देवा मला तुझी सेवा हवी आहे. मग भगवंत त्याला प्रेम देतात, भक्ती देतात, 5व्या पुरुषात देतात. आपण पे विनय एक ते तैसेची सुख साजूक सप्रेमळा लागी देख ठेविले जतून. आपण पे म्हणजे मोक्ष. आपण पे विनय एक ते तैसेची सुख साजूक सप्रेमळा लागी देख ठेविले जतून. मोक्षापेक्षा वेगळं असं भक्तिसुख भगवंतानं राखून ठेवलं असतं, जतन केलं असतं. आणि हे प्रेमसुख भक्तिसुख भगवंत खास अशा प्रेमळ भक्तालाच देतो, कुणालाही देत नाही. देव मुक्ती देण्याच्या बाबतीत ढिला आहे थोडा, सहज देतो पात्र भक्तांना. परंतु प्रेम आणि भक्ती देण्यामध्ये देव जरा हात राखून असतो, देव थोडा हात आकडतो. कारण भक्ती प्रेम ही देवाची स्पेशल राखीव गोष्ट आहे. भक्तिप्रेमाची देव खिरापत वाटत नाही, ती स्पेशल राखीव भक्तांनाच देतो. आणि ती भक्ती ते प्रेम तुकोबाराय देवाकडून मागतायत. आणि म्हणून सायुज्य मुक्तीचा धिक्कार करायचा आहे. कारण सायुज्य मुक्ती जर स्वीकारली तर पुन्हा मनुष्याचा देह नाही, कुठलाच देह नाही. आणि तुकोबारायला तर मनुष्याचा देह धरायचा आहे, मृत्यू लोकात येऊन संत कार्य करायचे. मग सायुज्य मुक्ती स्वीकारली तर मनुष्य देहच नाही, तर मग मृत्यू लोकात कसं यावं, भक्तिप्रेम कसं लुटावं, संत कार्य कसं करावं, हे सगळं करता येत नाही. म्हणून देवा मला मुक्ती देऊ नको, मला भक्ती दे, प्रेम दे, अर्थात 5व्या पुरुषार्थ दे, मला संत कर. मग काय होईल तर मी स्वेच्छेने संताचा अवतार धरेल, मृत्यू लोकात जाईल, संत कार्य करेल आणि तुझ्या नामाचा आनंद लुटेल आणि संत कार्यही करेल. यासाठी तुकोबारायांना भक्ती प्रेम हवंय, मनुष्याचं शरीर हवंय. आणि हे तेव्हाच मिळतं किंवा शक्य होतं ज्यावेळेस तुम्ही सायुज्याचा धिक्कार करता आणि 5व्या पुरुषार्थ भक्ती स्वीकारता. आणि म्हणून तुकोबाराय इथे मुक्तीचा धिक्कार करतायत आणि देवाला म्हणतात की देवा ऐके ही विनंती मज नको रे हे मुक्ती. देवा ऐके ही विनंती मज नको रे हे मुक्ती. आणि म्हणून देवाच्या प्रत्येक अवतारात तुकोबाराय संत म्हणून आलेत. महाराज स्वमुखाने म्हणतात की देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर, देवाचे अवतार तुका त्याचे बरोबर. भगवान विष्णूच्या प्रत्येक अवतारात तुकाराम महाराज संत म्हणून आलेत. भगवंताच्या नरसिंह अवतारात तुकाराम महाराज प्रल्हाद होते.
सत्ययुगात. नंतर त्रेतायुगात भगवंताच्या राम अवतारात तुकाराम महाराज अंगद होते. नंतर द्वापार युगात भगवंताच्या कृष्ण अवतारात तुकाराम महाराज उद्धव होते. आणि भगवंताच्या पांडुरंग अवतारात तुकाराम महाराज नामदेव महाराज आहेत. आणि हेच तुकाराम महाराज 16व्या शतकात स्वतंत्र तुकाराम महाराज म्हणून आले. आणि म्हणून ज्ञानियाचा एका आणि नामयाचा तुका, ज्ञानियाचा एका आणि नामयाचा तुका, हेच तुकाराम महाराज पांडुरंगाच्या अवतारात नामदेव महाराज आहेत. 16व्या शतकात स्वतंत्र तुकाराम महाराज म्हणून आले. ही तुकोबारायाची अवतार परंपरा आहे. देवाचे अवतार तुका त्याच्याबरोबर. तुकोबारायाला मनुष्याचं शरीर हवं. सायुज्य मुक्ती स्वीकारली तर मनुष्याचं शरीर मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला 5वा पुरुषार्थ भक्ती स्वीकारावी लागते, अर्थात संतपद स्वीकारावं लागतं. आणि फक्त संतच स्वेच्छेने मनुष्य जन्म धरून मृत्यूलोकात येऊन संत कार्य करू शकतो. भगवंताच्या नामाचा आनंद लुटू शकतो. भगवंताच्या नामाचा आनंद लुटू शकतो. कारण भगवंताचं नाम आहेच तसं गोड. किती गोड आहे. नामदेव महाराज म्हणतात, सांडोनी सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा, कार्य न घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. मुक्ती मागे तो करंटा. मुक्त होऊन करायचं काय? तुम्ही मुक्त झाले, देव झाले. मुक्त झाले मनुष्य देव होतो. पण तुम्हाला मनुष्याचं शरीर नाही. माणसाने देव होण्यापेक्षा नेहमी भक्त व्हावं. माणसाने देव होण्यापेक्षा नेहमी भक्त व्हावं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. यात मजा आहे, यात मजा आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. सदैव भक्त बनावं, देवाची भक्ती करावी, भक्तीचा आनंद लुटावा. यासारखी मजा कशात नाही. आणि म्हणून मुक्ती मागे तो करंटा, सांडोनी सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा, कार्यानं घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. हरिनामाचं जे सुख आहे ते सोडून मुक्तीचं करायचं काय? मुक्ती मागतो तो करंट आहे. संत बना, पुन्हा पुन्हा स्वेच्छेने मनुष्य बना, मृत्यू लोकात या आणि भक्तीचा आनंद लुटा. सांडोनी सुखाचा वाटा, मुक्ती मागे तो करंटा, कार्यानं घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. कार्यानं घ्यावा जन्म आणि प्रेमे लुटावे नाम. संत बनावं, पुन्हा पुन्हा मनुष्य बनावं आणि प्रेमे लुटावे नाम, अर्थात भक्तीचा आनंद घ्यावा. भक्ती गोड आहे. भक्तीसारखं जगात काही गोड नाही. नाथ महाराज लिहित आहेत, सायुज्यादी चारी मुक्ती माझ्या नावावरून ओवाळी ती, पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पडियंती उद्धावा. उभी नीट ऐका. सायुज्यादी चारी मुक्ती माझ्या नावावरून ओवाळी ती, पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पडियंती उद्धावा. नाथ महाराज लिहित आहेत की सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या चारी मुक्ती, खरा भक्त या चारी मुक्ती माझ्या नावावरून ओवाळून टाकतो, ओवाळून टाकतो. जसं आपण त्या भूताला निवड टाकतो ना ओवाळून, तितक्या कमी दर्जाच्या समजून या चारी मुक्ती भगवंताच्या नामावरून ओवाळून टाकाव्यात. आणि 5वा पुरुषार्थ भक्ती स्वीकारावी. सायुज्यादी चारी मुक्ती माझ्या नावावरून ओवाळी ती, पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पडियंती उद्धवा. भगवंताचं नाम गोड आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता, शिकी न मागती सायुज्यता, निष्काम भजती भगवंता, भक्ती आवडे भक्ता येणे पाडे. खरा भक्त
सलोकता, समीपता, स्वरूपता काही मागत नाही, शेवटी सायुज्यताही मागत नाही. हे मुक्तीचे 4 प्रकार आहेत. वैकुंठामध्ये तुम्ही गेले मुक्ती घेऊन आणि तुम्हाला सलोकता मुक्ती मिळाली, तर वैकुंठामध्ये सगळे चतुर्भुज आहेत. स्वरूपता, भगवंतासारखं स्वरूप मिळतं चतुर्भुज. समीपता, भगवंताच्या जवळ राहायला मिळतं. सलोकता, वैकुंठात जसे सगळे आहेत तसं तुम्हाला मिळतं. आणि सायुज्यता म्हणजे आत्मस्वरूपात विलीन होता. नाथ महाराज म्हणतात की सलोकता, समीपता, स्वरूपता शिखी न मागती सायुज्यता, निष्काम भजती भगवंता, भक्ती आवडे भक्ता येणे पाडे. भक्ताला कुठलीच मुक्ती आवडत नाही, त्याला एकच आवडतं, काय? भगवंताचं निष्काम भजन. जय जय राम कृष्ण हरी. कुठलीही वासना मनात न ठेवता देवावर प्रेम करण्यासाठी देवाचं नाव घ्यायचं, निष्काम भावनेने हरिनाम घ्यायचं, ही भक्ती देवाला आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसाराचं सगळं प्रेम काढायचं आणि देवाला द्यायचं, जगाच्या देवासाठी, जगाच्या देवाच्या नावासाठी. ही थोर भक्ती देवाला आवडते. या भक्तीने आपण आनंदी होतो आणि देवही आनंदी होतो. आणि म्हणून देव संताचा वेडा असतो. भक्ती गोड आहे आणि भक्तीचे गोडे लुटायचे, भक्तीचा आनंद लुटायचा आहे. म्हणून तुकोबारायला पुन्हा पुन्हा मनुष्याचा जन्म धरायचा आहे आणि मृत्यू लोकात यायचे. आणि म्हणून मुक्तीचा धिक्कार आहे. तुकोबाराय देवाला म्हणतात की देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, इच्छा तया गती हेच सुखागळे. देवा माझी विनंती ऐक, मला मुक्ती देऊ नको, मला 5व्या पुरुषात भक्ती दे. का तर मला पुन्हा पुन्हा मनुष्याचं शरीर धरायचे, मृत्यू लोकात जायचे, संत कार्य करायचे आणि तुझ्या भक्तीचा आनंद लुटायचा. का तर देवा तुझी भक्ती गोड आहे. किती गोड आहे देवा तुझी भक्ती. तुकोबारायस लिहितात की रामरसाची चवी आनरस रुचती केवी, रामरसाची चवी आनरस रुचती केवी. आपण आपल्या मनाला विचारावं की मना, तू अनंत काळापासून नाना प्रकारच्या योनीत फिरत आहेस, नाना प्रकारचे पदार्थ खाता आलास, तुला सगळ्यात गोड काय लागलं? तुला सगळ्यात गोड काय लागलं? आमच्या मनानं आम्हाला म्हणावं की मला मनुष्यवनीतील रामनाम सगळ्यात गोड लागलं. मनुष्यवनीतील रामनाम सगळ्यात गोड लागलं. रामरसाचे चवी आनरस रुचती केवी. रामरसासारखा चवदार रस कुठलाच नाही, ना आमरस ना सुधारस. सगळ्यात गोड आहे तो रामरस अर्थात भक्तिरस. आणि भक्तिरस तुकोबारायांना खायचा आहे, हा रामरस तुकोबारायांना खायचा आहे. म्हणून तुकोबारायला मृत्यू लोकात यायचे आणि म्हणून मुक्ती नको आहे. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित ज्ञानिया वाचकासी. आत्मनीस जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभत्या. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. भक्तिसुख मिळण्यासाठी, 5व्या पुरुषात मिळण्यासाठी नारायणाची कृपाच व्हावी लागते. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. तुम्हाला भक्ती हवी ना 5व्या पुरुषात, त्याला नारायणाची कृपाच व्हावी लागते. भक्तिप्रेम सुख नेनेवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असे. तुम्ही ज्ञानी आहेत, तुम्हाला सायुज्य मुक्ती मिळेल, भक्ती मिळणार नाही. भक्तीसाठी नारायणाची कृपाच व्हावी लागते. आत्मनीस जरी झाले जीवनमुक्त परी भक्तिसुख दुर्लभत्या. अनेक लोक मुक्त झाले पण त्यांना भक्तीचा आनंद लुटता आला नाही. सायुज्यात गेले, मुक्त झाले. जे 5व्या पुरुषात स्वीकारतात संतपद, त्यांना भक्तीचा आनंद लुटता येतो. का तर ते मुक्तीवर भजनयुक्त असतात. जे जे भगवत भजन करी जेत तया भागवत मनी जेत, मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव.
मुक्तिवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. भागवत म्हणजे भक्त आणि महाभागवत म्हणजे संत. मुक्तिवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. उद्धव महाभागवत होता, अर्थात संत होता. का तर तो मुक्तीवर भजनयुक्त होता. अर्थात जे मुक्तीवर भजनयुक्त असतात ते संत असतात. आणि म्हणून भगवंताची भक्ती ही भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होते, स्वबळाने नाही. स्वबळाने तुम्ही फार फार तर सायुज्य मुक्ती प्राप्त करू शकाल, त्यालाही भगवंताची कृपा लागतेच. पण स्वबळावर फार फार तर तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता? सायुज्य मुक्ती, 4थ्या पुरुषात. पण 5व्या पुरुषात भक्ती जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर तिथं तुका म्हणे कृपा करील नारायण. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. भक्ती ही नारायणानंच द्यावी लागते, तरच मिळते, अन्यथा नाही. आणि म्हणून दानवारे लिहितात की जया माझ्या सायुज्याची चाड तयाचे तेच पूर्वी मी कोड का सेवा म्हणती तरी आड प्रेमस्वे. आपण पैविने एक ते तैसेची सुख साजूक सप्रेमळा लागी देख ठेवले जातात. भगवंतानं मोक्षापेक्षा वेगळं प्रेमसुख भक्तिसुख बाजूला राखून ठेवले. ते खास खास जे प्रेमळ भक्त आहेत की ज्यांना खरोखरच भगवंताची खरी अटॅचमेंट आहे, अशा माणसालाच ती भक्ती ते प्रेम मिळतं भगवंताकडून, इतरांना नाही. आणि तुकोबार आहे ना, भगवंताकडून हे प्रेम, ही भक्ती हवी. आणि ही भक्ती त्यांना एन्जॉय करायची मृत्यू लोकात येऊन. एन्जॉयच म्हणतो मी, भक्ती एन्जॉय करायची. कारण भक्तीसारखी एन्जॉयमेंट कशातही नाही हो. भक्तीला एन्जॉय हा शब्द परफेक्ट आहे. तुम्ही आम्ही एन्जॉयमेंट करतो कशाची? परदेश दौरा, भारत यात्रा, सिनेमा पहा, नाना प्रकारची मजा हजा भोग घ्या, व्यसनं करा. नाही हो, गलिच्छ आहे ते. सारा भारत फिरून या, सारं जग फिरून या. सगळं जग फिरून आलात, त्यात जी मजा आहे, सारे जग फिरलात, जी काय मजा मिळाली तेवढी मजा इथं बसल्या बसल्या नुसतं एकदा राम म्हटलं तेवढी मजा मिळते. तुम्ही प्रांजळ निर्मळ मनाने एकदा म्हणा राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जग फिरलात, जी मजा मिळाली तेवढी मजा एकदा राम म्हणण्याने मिळते. भक्तीचा आनंद फार मोठा आहे. आणि भक्ती भगवंत राखून ठेवतात आणि आपल्या प्रेमळ भक्ताला देतात. तिची खिरापत वाटत नाहीत, शिरणी वाटत नाहीत. शिरणी कुणी हातपुड करतं? मला सायुज्य मुक्ती शिरणी असेल, सायुज्य मुक्ती शिरणी. पण भक्ती प्रेम हे भगवंताचं राखीव आहे. आणि ते भगवंताकडून विनंती करूनच मागून घ्यावं लागतं, भगवंताच्या कृपेनेच घ्यावं लागतं. म्हणून या अभंगाच्या पहिल्या चरणात विनंती देवाला की देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती. देवा माझी विनंती ऐक, मला मुक्ती देऊ नको. मग काय दे? तर मला भक्ती दे. का? तर तुझी भक्ती गोड आहे. अमृता हुनी गोड नाम तुझे देवा, जीवे गोड 3 अक्षरांचा रस, रामरसाची चवी आनरस रुचती केवी. नाम गोड सर्व भावे, आंघोळी न लगे तोंड धुवावे. असं भगवंताचं नाम अतिशय गोड आहे, अतिशय गोड आहे. आणि हे भगवंताचं नाम आणि भगवंताच्या नामाचा आनंद लुटायचा आहे, त्यासाठी मनुष्याचं शरीर लागतं. आणि मग सायुज्य मुक्ती स्वीकारली तर मनुष्याचं शरीर मिळत नाही. आणि मग 5व्या पुरुषार्थ भक्ती स्वीकारली तरच मनुष्याचं शरीर मिळतं. कारण 5व्या पुरुषार्थ ज्याला मिळाला तो संत असतो. 5व्या पुरुषार्थ ज्याला मिळाला तो संत असतो. आणि फक्त संतच म्हणू शकतो की उपजून यापुढती येऊ काला खाऊ दे भात. ज्याला 5व्या पुरुषार्थ मिळाला आहे भगवंताच्या कृपेने, आता ज्याला भक्ती मिळाली तो संत असतो. आणि फक्त संतच स्वइच्छेने मनुष्याचं शरीर धारण करून पुन्हा मृत्यू लोकात येऊ शकतो, भगवंताच्या नामाचा आनंद लुटू शकतो आणि स्वइच्छाने परत वैकुंठाला जाऊ शकतो. म्हणून महाराज म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. आणि तुकोबाराला हे सगळं करायचं आहे, पुन्हा मनुष्याचं रूप धारण करून मृत्यू लोकात येऊन भक्तीचा आनंद लुटायचा आहे. आणि म्हणून देवाकडे विनंती की देवा मला मुक्ती देऊ नको, मला भक्ती दे. आणि ही भक्ती
मृत्यूलोकात आहे, पण प्रामुख्यानं कुठं आहे ही भक्ती मृत्यूलोकात आहे, पण प्रामुख्यानं कुठं आहे? या अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज लिहित आहेत की या वैष्णवांच्या घरी प्रेमसुख इच्छा करी, या वैष्णवांच्या घरी प्रेमसुख इच्छा करी, रिद्धिसिद्धीद्वारी कर जोडून तिष्ठती. मृत्यूलोकात भक्ती आहे, प्रेम आहे, हरिनाम आहे, पण कुठं? या वैष्णवांचे घरी. वैष्णव म्हणजे संत, वैष्णव म्हणजे संत. आता तसा विचार केला तर संत हे अतिशय दुर्मिळ आहेत. जगात काही मिळेल पण संत मिळत नाहीत, वैष्णव मिळत नाहीत. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. याचा अर्थ काय होतो की ज्याला एका हरिनामाशिवाय काही आवडत नाही तो वैष्णव. वैष्णव तो कोण? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याचं फक्त देवावरच प्रेम आहे, बाकी कशावर नाही, हे वैराग्य. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं म्हणजे वैराग्य. आणि वैष्णवाची तीच व्याख्या आहे की वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याची फक्त आणि फक्त देवावर माया आहे, देवावर प्रेम बाग, ज्याची फक्त आणि फक्त देवावर माया आहे, देवावर प्रेम आहे, फक्त तो वैष्णव असतो. आणि ज्याचं फक्त देवावरच प्रेम आहे, बाकी कशावरही नाही आहे, याचा सरळ अर्थ होतोय वैराग्य. आणि म्हणजे वैराग्य धारण करून देवाचं नाव घेत आहेत ते वैष्णव असतात, ते संत असतात. असे संत तर फार दुर्मिळ आहेत, ते आणायचे कुठून? बहु अवघड आहे संत भेटी, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अति. बरोबर आहे. परीस आणि अमृत जसं दुर्मिळ आहे तसे संत दुर्मिळ आहेत. मग आणायचे कुठून संत? परंतु थोड्या पळवाटा असतात. कशालाही पळवाट असतेच. धनवारा लिहित आहेत, तुझे नामची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाची हृदया सांडोनी पळे भेदची साच. तुझे नामची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. देवा, ज्याच्या तोंडात तुझं नाव फिट झालंय त्याच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत किंवा सोडून गेलेला असतं, आणि तो मनुष्य अद्वैतात जगतो. जो अद्वैतात जगतो तो एक छोटा मोठा संतच असतो. जरी त्याला आत्मज्ञान झालेलं नसलं तरीही तो एक छोटा मोठा संतच असतो. आणि म्हणून तुम्ही आम्ही कीर्तनकार आहोत, कीर्तनकार आहोत. आणि जर नित्य नामधारक असेल, कीर्तनकार आहे आणि नित्य नामधारक आहे, तर तो एक छोटा मोठा संतच असतो, संतच असतो. जरी आत्मज्ञान झालं नाही तरी ते आत्मज्ञान पुढे व्हायचं त्या होईल, पण मुखात नित्य नाम आहे. नामाची आवडी तोच जाना देव. नामाची आवड आहे तो देव असतो. देव आणि संत एकच असतात. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. ज्याच्या तोंडात नित्य देवाचं नाव आहे तो देव आहे, तो संत आहे. ज्याच्या तोंडात नित्य देवाचं नाव आहे त्याला द्वैत सोडून गेले, तो अद्वैतात जगतो. अद्वैतात जगतो तो संत असतो. भले आत्मज्ञान झालं नसलं तरीही व्हायचं त्या होईल. आणि म्हणून कीर्तनकार, प्रवचनकार ही मंडळी, त्यांच्यामध्ये जे नित्य नामधारक आहेत असे कीर्तनकार एक छोटे मोठे संतच असतात, आणि ते वैष्णवच असतात. आणि अशा वैष्णवांच्या घरी तुम्हाला भक्ती प्रेम सुख मिळतं. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी. खरा संत अतिशय दुर्मिळ आहे. शेकडो वर्षात एखादा संत येतो, ज्ञानोबा तुकोबा सारखा. शेकडो वर्षात एखादा. संतांचा दुष्काळ आहे. मग कीर्तनकार, प्रवचनकार हे नित्य नामधारक असतील तर ते सुद्धा एक छोटे मोठे संतच आहेत, वैष्णवच आहेत. आणि अशा कीर्तनकाराची संगती तुकोबाराय मागतायत. आणि अशा वैष्णवांच्या कीर्तनकाराच्या घरी भक्तिसुख प्रेमसुख लुटायला मिळतं. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात की या वैष्णवांच्या घरी प्रेमसुख इच्छा करी. देवा, मला भक्तिसुख हवंय, प्रेमसुख हवंय, मला तुझ्या नामावर प्रेम करायचं,
पण कोणाच्या संगतीत? वैष्णवांच्या. या वैष्णवांच्या घरी भक्तिप्रेम सुख असतं. त्यांच्या संगतीत मी जाईल मनुष्य देह धरून आणि हरिनामाचा आनंद लुटेल. आणि अशा वैष्णवांच्या दारात रिद्धिसिद्धी हात जोडून तिष्ठत उभे असतात. हो, वैष्णव काय साधेसुधे नसतात, संत साधेसुधे नसतात. रिद्धिसिद्धी आमाघरी कामारी दसी. रिद्धिसिद्धी लांडासारख्या मागे लागतात संतांच्या. या रिद्धी म्हणजे संपत्ती समृद्धी आणि सिद्धी म्हणजे बुद्धी आणि आध्यात्मिक शक्ती. आपण रिद्धिसिद्धी म्हणतो, नेमक्याचा अर्थ काय? तर रिद्धी म्हणजे संपत्ती आणि समृद्धी आणि सिद्धी म्हणजे तेजस्वी बुद्धी आणि आध्यात्मिक शक्ती. प्रामुख्याने आध्यात्मिक शक्ती. तुमच्यापाशी अचाट आध्यात्मिक शक्ती असते. तुम्ही काही करू शकता या सिद्धीच्या बळावर. एकूण 8 महासिद्धी आहेत. 8 सिद्ध अशा एकूण 22 सिद्धी आहेत, नाथ महाराजांनी भागवतात सांगितल्यात. पण यातल्या प्रमुख सिद्धी 8 आहेत, ज्याला अष्टमहासिद्धी म्हणतात. अष्टमहासिद्धी ओळंगितीद्वारी न वजती दुरी दवडिता. तो बरा आहे. वैष्णवांच्या संतांच्या दारात अष्टमहासिद्धी चाकरमून राबत असतात. हाकलून दिल्या तरी जात नाहीत, त्या सेवा करत असतात. संतांची सेवा घेत नाहीत, पण नावेला जाणं त्या लंडासारखं येतात आणि बळच सेवा देतात. संतांचा महिमाच तसा आहे. अष्टमहासिद्धी 8 आहेत. अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व. या 8 अष्टमहासिद्धी आहेत. तर अनिमा म्हणजे आपला देह अणू इतका बारीक करणे. तुम्ही इतकं बारीक होता, मायक्रोस्कोपिक इतकं बारीक होता, अणू इतकं, तुम्ही कशातूनही छेदन करून आरपार जाऊ शकता. भिंतीतून, काचेतून, कशातूनही. अणू इतकं बारीक शरीर करायचं. ही अनिमा सिद्धी आहे. दुसरी महिमा. महिमा म्हणजे तुम्ही तुमचं शरीर विशाल पर्वत एवढं मोठं करता. कितीही मोठा आकार धरता येतो तुम्हाला, मोठाच्या मोठा. या सगळ्या सिद्धी मारुतीरायाकडे होत्या. रावणापुढे एक सिद्धी मारुतीरायाने दाखवलेली आहे लंकेमध्ये गेल्यावर. ते महिमा म्हणजे शरीर पर्वतासारखं विशाल करता येतं. लघिमा. लघिमा म्हणजे आपलं शरीर ज्वारीचा पाचोळा असतो ना, थोडं वार आलं की आभाळात उडत जातो, तसं पाचोळ्या इतकं हलकं शरीर करता येतं आणि कुठे वाऱ्याने उडत जाता येतं. ती लघिमा. नंतर चौथी गरिमा. गरिमा म्हणजे शरीराचं वजन एवढं वाढायचं की हिमालय पर्वत एवढं तुमच्या शरीराचं वजन, इतकं दांडगं वजन करायचं. तुमचं शरीर इतकं वजनदार बनवायचं की डोंगर एवढं. ती गरिमा आहे. नंतर 5वी प्राप्ती आहे. प्राप्ती म्हणजे तुम्ही तुमच्या मनानं गुप्त रूपानं कुठेही पोहोचू शकता. प्राप्ती म्हणजे मनाने तुम्ही कुठेही पोहोचू शकता. 6वी आहे प्राकाम्य. प्राकाम्य म्हणजे दुसऱ्याच्या मनात काय विचार चाललाय हे ओळखणं. समोरच्या माणसाच्या मनात काय लपलंय ते ओळखणं म्हणजे प्राकाम्य सिद्धी आहे. 7वी आहे ईशित्व. ईशित्व म्हणजे दैवी शक्ती प्राप्त करून घेणे. देवाजवळ जेवढ्या शक्ती आहेत, देवाजवळ जेवढ्या शक्ती आहेत त्या सगळ्या आपल्याजवळ असणं, ते ईशित्व आहे. दैवी शक्ती प्राप्त करून घेणं. आणि वशित्व म्हणजे प्रत्येक प्राण्याला आपल्या वश करून घेणं.
प्रत्येक प्राण्याला आपल्या वश करून घेणं हे वशित्व आहे. हे अष्टमहासिद्धी आहेत. आणि या सगळ्या रिद्धिसिद्धी तुमच्या दारात, अर्थात वैष्णवांच्या संतांच्या दारात हात जोडून उभे असतात. संत रिद्धिसिद्धीचे चमत्कार करत नाहीत, पण तरी रिद्धिसिद्धी बळच लंडासारख्या संतांच्या चाकर बनतात, संतांची सेवा करतात. संतांचा महिमाच तसा आहे. संतत्व आलं की रिद्धिसिद्धी तुमच्या दारात आल्याच, तुमच्या चाकर बनल्याच, तुम्हाला काय नको हवं सगळं देतात. देवाजवळ जेवढं आहे तेवढं तुमच्याजवळ येतं, म्हणजे अजून काय पाहिजे मग. तुम्ही देवा एवढे बलवान झाले. ईशित्व सिद्धी जर आली तर जितकं देवाजवळ आहे, जी ताकद देवात आहे ती तुमच्यात येते. तुम्ही काही प्राप्त करू शकता, काही चमत्कार करू शकता. संत स्वतःहून चमत्कार करत नाहीत, प्रसंगानुसार देव संताकडून चमत्कार घडून आणतो. प्रसंगानुसार देव संताकडून चमत्कार घडून आणतो आणि ती देवाची लीला असते. संतांचं संतत्व जगाला पटावं म्हणून. संतांच्या जीवनात काही चमत्कार जर नाही झाले तर लोक एका वेळेस म्हणतात की हा संत आहे तरी कशावरून. चमत्काराला नमस्कार असतो म्हणून काहीतरी चमत्कार दाखवावे लागतात. ते देव दाखवतो, संत दाखवत नाहीत. संत स्वतः कधीच चमत्कार करत नाहीत. आणि जो चमत्कार करतो तो संतच नसतो. तो देवऋषी असेल किंवा जादूगर असेल, तो काय असायचा असेल, पण संत नसतो. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी, ज्याच्या जगण्याचा एकच हेतू विठ्ठल नाम. कुणी त्याच्याकडे गेलं संताकडं तर ते एकच सांगतात, विठ्ठल नाम घ्या. ते टाना टोना जादू टोना काही करत नाहीत. अंगारे नारळ काही भारून देत नाहीत, घंट्या काही भारून देत नाहीत, काही देत नाही. आणि जे भारून देतात ते संतच नसतात. संत फक्त म्हणतो विठ्ठल नाम घे आणि स्वतः विठ्ठल नाम घेतो. पण देव या संतांचा महिमा वाढवण्यासाठी काही चमत्कार या संतांच्या जीवनात घडवत असतो. ज्ञानोबांनी भिंत चालवली, ज्ञानोबाला चमत्कार दाखवायचा नसता. ज्ञानोबाला चमत्कार दाखवायचा नव्हता, हा भगवंतानं दाखवला आहे. आणि मग ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. पांडुरंगाने भिंत ओढली, ती ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. ज्ञानोबाला हा चमत्कार दाखवायचाच नव्हता, तो पांडुरंगाला दाखवायचा होता. काय संत चमत्कारच करत नाही, चमत्कार करतो तो संतच नसतो. पांडुरंगानं ज्ञानोबाची भिंत ओढली. चांगदेव आडवे आले तेव्हा हे रेडा बोलला, पाठीवर मांडे भाजले. सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवलं, भिंत जडभिंत चालवली. हे चमत्कार करण्याची ज्ञानोबाची इच्छा नव्हती, पण पांडुरंगानं ज्ञानोबाच्या हातून घडून आणले. नाही तर ज्ञानोबाला चमत्कार करून मोठं व्हायचं असतं तर विसोबा खेसरला हजारो चमत्कार दाखवले असते आणि एका 5 मिनिटात विसोबा खेसर गार केला असता. काय कमी होतं ज्ञानोबापाशी. पण संत चमत्कार करत नाही, चमत्कार करतो तो संतच नसतो. चमत्कार करतो तो संतच नसतो. प्रसंगानुसार वेळ आल्यावर करावा बी लागतो. एकदा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ एका गावामध्ये भिक्षेला गेले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, गोरक्ष बस इथं, मी भिक्षा आणतो. गोरक्ष म्हणाले, ठीक आहे गुरुवर जा. मच्छिंद्रनाथ गेले आणि 10-5 घराच्या भोवताली फिरले. अलख निरंजन भिक्षान देही ठोकली आरोळी. कुणीच आलं नाही घराच्या बाहेर. कुणी आलं तर बघून माघारी गेलं. 10-15 घरं पिकले. 10-15 घरं फिरले. मच्छिंद्रनाथाला कोणी भिक्षात दिली नाही. मच्छिंद्रनाथ माघारी गेले आणि गोरक्षाला म्हणले, गोरक्षा 10-15 घरं फिरलो रे, मला भिक्षात दिली नाही कोणी. गोरक्ष हसले, म्हणले असं झालं गुरुवर, बसा म्हणले. गोरक्षनाथ थोडे चतुर ते म्हणले, लकडीशिवाय मकडी ठेपायला येत नाही, तुम्ही बसा म्हणले गुरुवर, मी जातो. गोरक्षनाथाने 10-12 घर फिरले, पण त्यांनाही कोणी भिक्षा दिली नाही. गोरक्षनाथ म्हणले, बरं असं आहे वय. तर बाजूला एक मनुष्य त्या घेऱ्यावर सूत कातीत होता. पोळ्याला बैलाला ते मोरके काढले सूत कातीत आहेत ना, तसं बारीक सूत कातीत होता.
आपल्या शिवायचा दोरा असतो तसं सूत कातीत होता गेऱ्यावर. त्याच्या हातात बंडल होतं ते कातलेलं सुताचं. गोरक्षनाथानं घेतलं हिसकावून मला अंडेकडं. ते घेतलं बंडल आणि त्या दोऱ्याचं बंडल सर्र करून वर फेकलं आभाळात. 100 फूट वर गेलं. बारीक दोरा टेलरचा कपडे शिवायचा 100 फूट दोरा वर गेला. त्या दोऱ्याला धरलं भर 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 वर चढले आणि त्या दोऱ्याच्या शेंड्यावर जाऊन बसले. 100 फूट दोरा वर फेकलाय, आभाळात गेलाय. तो दोरा तसाच उभा आहे. त्या दोऱ्याला धरलंय, 100 फूट वर गेलेत आणि त्या दोऱ्याच्या शेंड्यावर जाऊन बसले. सगळं गाव जमा झालं. 25 पोते ज्वारी जमा झाली. 25 पोते. ज्या गोरक्षनाथाला 10-12 घरं फिरून एक भाकरीचा तुकडाही मिळाला नाही, काहीच अन्न मिळालं नाही, त्या गोरक्षनाथाला 25 पोते ज्वारी जमा झाली. कधी? या दोऱ्याच्या शेंड्यावर बसल्यावर. चमत्काराला नमस्कार असतो. नाईलाजानं हे रिद्धिसिद्धीचे चमत्कार करावे लागतात. संत स्वतःहून कधीच चमत्कार करत नाही. चमत्कार करतो तो संतच नसतो. मी पुन्हा पुन्हा बोलले, चमत्कार करतो तो संतच नसतो. हां, संतांचा एकच हेत फक्त, ज्यांचा हेत विठ्ठली. विठ्ठलाशिवाय बोलायचंच नाही. विठ्ठलासाठी जगायचं, विठ्ठलासाठी मरायचं. आणि मग संतांच्या जीवनात ज्या घडामोडी होतात, चमत्कार होतात, ते विठ्ठल करतो या संतांचा महिमा वाढवण्यासाठी. पण संत करत नाहीत. संत चमत्कार करतच नाहीत. नेनती काही टानाटोना, नो नॉट ॲट ऑल. नेनती काही टानाटोना, नामस्मरणावाच, फक्त नाम, जय राम कृष्ण हरी, बस एवढंच. बाकी टानाटोना काही नाही. पण तरी रिद्धिसिद्धी लांडासारखे येतात त्यांच्या दारात, हात जोडून उभे असतात. असे वैष्णव असतात. देवा मला अशा वैष्णवांची संगती दे. वैष्णव तो असतो की ज्याची सगळी माया देवावर आहे, संसारावर नाही.